सत्यवान घोडकेंचा चिरंजीव कुस्ती पाहता मजबूत सर. हा बोला. आपल्याला इथं पोरं कोणाला आणलाय ते कुस्त्या एवढ्या चालू आहे त्या. इकडे पोरं अजून आलेले नाहीत. पैलवान सूचना दे त्यांना. कपडे जर काढत नसाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. परभणी, हिंगोली, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागात या मैदानाची जबाबदारी ज्यांच्यावरती सोपवली जाते संपूर्ण या कमिटीनं, ते धोत्रे सर अनेक मैदानाला शिस्त लावतात. तुम्हाला जर काही त्यांच्या पाऊल उचलायची त्यांच्यावर वेळ आली तर परत तुम्ही मागणं बोलू नका की मला कुस्तीबाजी लावली नाही. हनुमंत खताळतर्फे तुमचं नाव सांगा. शिवम खताळा 100 रुपये. शुभम कुठला रे बाळा तू? मोहोळ तर चांगली तब्येत आहे, तयारी कर चांगली. कोणाच्या पोटी कोण जन्माला येईल काय सांगता येत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करेल. कुरुलचे कुस्तीकोच परमेश्वर जगताप पैलवान कष्ट मेहनतीचा वस्ताद तालमीत असला की पोरं कर्तृत्ववान त्यांच्या नावाला ठसा निर्माण होतो. शालेय विभागापासून ते मैदानी कुस्तीपर्यंत कुरुलचं नाव उदयास येत आहे. ते परमेश्वर जगताप रमेश अप्पा जाधव आणि बबलू जाधव यांच्या माध्यमातून 15,000 रुपये पगार देऊन कुस्ती कोच ठेवलेला आहे तिथे कुरुलला. विलासरी वस्ताद हंडेभाऊ साहेब, तानाजी मारे आपण व्यासपीठावरती या. हे व्यासपीठ तुमची वाट पाहताय. भारत पांढरे, अनिल कोंडकर, भीमा वस्ताद, साहेबराव तात्या काकडे, कुस्तीतला एक बिजली पैलवान संग्राम काकडेचे वडील आलेले आहेत. अजून मुळे आलेले आहेत. तात्या खटके, कलाजंग बहादर, डंकी बहादर मोहोळमध्ये आणि या राज्यामध्ये नाव असणारे अण्णा आलदार आणि तात्या खटके आपलं स्वागत आहे. वस्ताद धोत्रे सर, तुम्ही मल्लू पैलवान आलेला आहे कर्नाटकातला. मल्लू खोबन. मल्लू खोबर पैलवान. मल्लू खोबन इकडे. मल्लू खोबर आचेगावचा हे मल्लू लोणी. मल्लू लोणी. चलो इधर चलो. या मल्लू लोणीनं प्रतिस्पर्धेला पळता भोई करून सोडली होती. महाराष्ट्रात एक चंद्रकांत काळे सोडला तर भल्या भल्याला पाणी पाजलेला पैलवान आहे. एक मिनिट मधले सर. हा साऊंड सिस्टम काय व्यवस्थित झालेलं नाही. हा बरोबर. पटकन करणे चालू करा, उशीर करू नका. नागनाथ केसरी कुस्ती मैदानची साऊंड सिस्टीम म्हणजे जिल्ह्यातली सर्वोत्कृष्ट साऊंड सिस्टीम मध्ये एक असते. चला इकडे लोक हा झाला उठा उठा चला. शाहजन भाई तुमची साऊंड सिस्टीम जिल्ह्यातली स्टार साऊंड सिस्टीम आहे. मारू सन्मान्य अशोकरावजी धोत्रेचा रणवाद्याच्या निनादामध्ये कर्नाटक केसरी पैलवान मल्लू लोणी. चर्चेच्या जवळ लोणी म्हणून गाव आहे. महाराष्ट्राच्या लगतच महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये ज्या पैलवानचं करिअर 1999 ते 2010च्या कालखंडामध्ये फार गाजलं असे मल्लू लोणी पैलवान स्वागत करतात सन्मान्य अशोकरावजी धोत्रे सर. हो 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 हो. उजव्या हातात डाव्या हातामध्ये धोत्रे सरांच्या जे पैलवान आहे का पायजमा घातलेला, दिसायला जरी साधा असला देखना दिसायला रुबाब आहे, पण या पैलवानचा जसा हा सिकंदर शेखचा देशात कोण हात धरत नाही, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात यांचा हात कोण धरत नव्हता. टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी. मराठी कळत नाही. अतिशय गुणवंत पैलवान. हलगीवाले पटकन बसा पटकन येवा. त्यांना कर्नाटकामध्ये विठ्ठल बंडगर वस्तादांना विनंती आहे वरती बसायला सांगा स्टेजवरती. कुठे गेलं होते? आवाज नाही येत काढले तिने. मल्लू पैलवानजी एकंदरी संतोष. ए संतोष नाही दिली की लावलेलं काय झाले परत काढली तिने बाहेर. हा पंडित जाधव पैलवान. नागनकरी पैलवान. हो आमचा नागनकरी पैलवान. सिस्टीम आहे. कमिटी स्वागत करते. कुस्ती कर्तव्य जाधवानं कब्जा घेतलेला आहे पवन घोडक्याचा. कुस्ती चुरशीनं कुस्त्या पाहायला उद्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला मिळतील. समाधान घोडकेची नंदू अब्दारची कुस्ती माझ्या समोर 15 वेळा झालेली आहे. जशी पवन घोडकेची कर्तव्य जाधवाची कुस्ती चालली आहे. शाळेत विद्यार्थी 100 असतात, त्यातला एखादाच कलेक्टर असतो, दत्ता असतात, एकच विद्यार्थी चमकतो. त्यातली ती नाव आहे तुमच्या डाव्या हाताला बसले. त्या पालकाचं फार यश कशामुळे दिसतंय
तर त्या पालकाला चांगल्या संघ कुस्ती लावायची सवय आहे. गेली 20 वर्ष झालं माझा त्यांचा सहवास आहे. मुलगीला पैलवान करत असताना फार परिश्रम केले. तर मोहोळचा अनेक पैलवान त्यांच्या मुलीबरोबर लढलेला मी पाहिलेला आहे. विविध पैलवान, बालाजी मळगे, विजय डोंगरे अशी लहान गटातली पोरं. शबास शबास, सिंगल निल्सन स्वारी घातलेली आहे. पवन घोडक्याला स्वारी घालणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखा आहे. तिथं त्याचा बाप कुस्तीतला फार खोलवरचा अभ्यास असणारा माणूस आहे. बोला, 700 रुपयाची 2 नंबरची कुस्ती लागते. पैलवान संग्राम खटके, नजीक पिंपरीचा तात्या खटकेचा पुतण्या आणि दत्ता पाटलांचा पटाणी शाहूराजे शिंदे केगाव, फिर उळेगाव. ओके, भारत जाधव वस्ताद लवळ हजर झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. रवी महाराज हरिभक्त परायण, मारायचा है का बोल रवि महाराज ला भेटा. रवि महाराज, मेरी आवाज आपकी तरफ पहुंच रही है. अभी बारिश बहुत हो गई है, पानी की कमी नहीं महसूस हो रही, इसलिए रवि महाराज आप आराम से आज कुश्ती देख रहे हैं. 241 नंबर कुस्ती लागते. पैलवान श्रेयस आदलिंगे आणि अंगद घोडके. चला, पैलवान पवन घोडक्याचा नवंदर काढणं सोपं नाही. कुस्तीतली जी जाणकार माणसं आहेत त्यांना माहिती आहे ती कुस्ती काय आहे. दोघांच्याही घराण्याला कुस्तीविषयी किती आत्मीयता आहे, मान अपमान किती त्यांना कुस्तीत जिव्हारी लागतो. एखादा झालेला पराजय किती जिव्हारी लागतो. समाधान घोडकेची कधीतरी मुलाखत आहे का? सोलापूरच्या शिंदे चौकामध्ये नितीन खुर्दानं हालहाल करून पाडलं. तो पराजय समाधान घोडकेच्या किती जिव्हारी लागला. मरणापर्यंत समाधान घोडकेला गेलेला मी बघितलेला. नंतर त्याच पराजयाचा वचपा सोलापूरच्या शिवाजी स्टेडियमला घेऊन समाधान घोडके 2010 ला महाराष्ट्र केसरी झाला. ते घोडके आहेत आणि तो वरचा जाधव आहे. दोन्ही घराणी कुस्तीतली नावेलेली घराणी आहेत. कुस्तीमुळे काजल जाधवचा महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये एक सहभाग झाला. कुस्तीमुळे अक्षय जाधवाचा सहभाग झाला, PSI झाला. बोला, कपडे काढल्याला एकही पवार पैलवान दिसत नाही. नाना पवार एकही पैलवान आहे का तिथं? 500 रुपयाची 6 नंबर कुस्ती लागते. आता लावली का? हा नाव सांगा. शिवम खताळ मोहोळ आणि ओम तांबे निमगाव, बबनदानाच्या निमगावचा, बरोबर का? केतकी निमगाव, शशिकांत सोनारचा पट्टा. ओके, असलम मुलानी वस्तादचा पट्टा. खणखणीत कुस्तीला प्रारंभ. हे देशकार्य, हे राष्ट्रकार्य, हे समाजकार्य, हे देवकार्य, हे देशकार्य, हे धर्मकार्य. विनाशाच्या कडेवर तरुण उभा आहे. 142 कोटीचा देश आपला भारत, जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशापैकी एक देश. आणि या भारत देशामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेट झालेला आहे. भारतीय खेळ कुस्ती. या कुस्तीची ओढ लावली या मोहोळ शहरानं आणि सिकंदर शेखनं. समाधान राऊत नरखेडकर शिवजयंतीच्या निमित्तानं कुस्ती मैदान घेऊन यशस्वीरित्या पार पाडणारे धोत्रेसरांच्या गावचे नरखेडगाव महाराष्ट्राला माहित होत आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये या सर बोलत आहेत. या आपण एवढं मोठं मैदान साजरं करण्यासाठी 5000 रुपये कुस्ती मैदानासाठी, कुस्ती मैदानासाठी 5000 रुपये दिल्यात. पण तुमच्या गावचा वाटा या मैदानामध्ये आहे. यामध्ये चला समाधानजी राऊत, तुम्ही समाधान केलेलं आहे. मैदानचं समाधान केले. गोरगरिबांच्या पोरापर्यंत, या पैलवानांच्या पर्यंत तुमच्या पैशामुळं 4 घास त्यांच्या घशात जाणार आहे. शिवजयंतीला आपण या महाराष्ट्राच्या जाणत्या राजांच्या जयंतीच्या निमित्तानं मैदान घेतला. हे प्रेरणादायी काम तुमचं कोण विसरू शकत नाही. बरोबर नाही, लावलेली काढली वायर. गाव
धोत्रे सर दरवर्षी जवळजवळ 2 किलोमीटर आवाज जातोय हो जातोय. करणार करणे जरा बिघडले आता. आणि आपण ज्ञानेश्वर आसवली सरांना बोलवलंय. हो अगदी 3,03,000 सबस्क्रायबर असणारा भारतातला सर्वात मोठा कुस्तीतला चॅनल बोलवलाय. वाजवा की टाळ्या सर्वजण. इथं माझ्या उजव्या हाताला बस. बसलेले आहेत ज्ञानेश्वर आसवले. अख्ख्या भारताच्या प्रत्येक आखाड्यामध्ये जाऊन त्यांनी प्रत्येक पैलवानला व्यासपीठाच्या समोर आणलं. त्यांची सर्वाधिक पसंती आहे लोकांची ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनल, देशातला लोकप्रिय चॅनल. आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून 192 देशामध्ये आजचं नागनाथ केसरी कुस्ती मैदान दाखवलं जात आहे. हो तो आवाज आपला तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना पिन द्या, सहकार्य द्या. फार प्रोफेशनल माणूस आहे. ध्येयवेळा तरुण काय करू शकतो ज्ञानेश्वर आसवले या तरुणाकडे पाहिल्यानंतर कळतं. कुटुंब सोडून 8-8, 10-10 दिवस कुस्तीसाठी झटायला तयार असणारा तरुण आहे ए, तो. सोड. कोल्हापूर जिल्ह्यात वडिंगे गाव आहे. सोड. आणि महापुराचा फार फटका कोल्हापूर असतो. अशा महापुराचा सुद्धा कधी विचार करत नाही. अख्ख्या देशात पायाला फिंगरी बांधून हा फिरलेला तरुण आहे. टाळ्या वाजवला का कंजूस करता करा की टाळ्या यांच्यासाठी. जे व्हिडिओ बघता तुम्ही ते ज्ञानेश्वर आसवलेमुळे बघताय. हे काम आहे त्यांचं. आभारी आहे. या कुस्तीचा इतिहास असणारा इतिहास तो कर्तव्य जाणून उड्या मारतोय उलट्या. तो पवन घोडकेला पाडून उड्या मारतोय.